भाजी ते व्हेज काय केलं मग तर भात राहू द्यायचा सर्वजण उपाशी स्वयंपाक तर करायच लागला. मी आज नाही तू बाहेरच करू आणि पोळ्या कर. आता इतके दिवस मी केलं ना, 8 दिवसापासून नाही का मी कंबर दुखत जाय माझी, तरी सुद्धा करायचं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार. आणि आज बघा खूप दिवसानंतर जे आहे आई, मी आणि राधिका जे आहे सोबत इकडे आलेला आहे. कारण जवळपास किती दिवसापासून चालू आहे आपलं तिकडं शेतीचं कामं वगैरे? 15 दिवस झाले. 8-15 दिवस झाले. 8 दिवस तर सहज झाले. आई तिकडं होती आणि मी इकडं, म्हणजे येणं जाणं चालूच होतं. कधी इकडं जाय तिकडं जाय. आणि कालचा इन्सिडेंट पण पाहिला तुम्ही कसं झालं तर. ॲक्च्युली माहिती आहे का, काल येताना जे आहे ना शिलवाडा, तिथं जे आहे रानडुक्कर वगैरे आडून गेलं होतं. पण त्यावेळेस काही वाटलं नाही. थोडंसं थांबलं मी, पण थोडंसं जे आहे घाबरल्याने वाटलं. थोडा वेळ थांबलं आणि नंतर इकडे आलो. हो ना. नंतर जे आहे इथं आल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये जे आहे सहज सांगितलं. हरणच गेलं, हरण गाडीलाच छंद व्यवस्थित छंद ते कोलंडा खाल्लाय. ट्रक नाही आला, कोलंडा खाल्ल्याने ते मग काही उठून बसवलं आम्ही. मग ते म्हणजे मावशी पहिले माझ्या डोकसं काढ, डोक्याला काही लागलं का? डोक्याला नव्हतं तिच्या काही लागेल नाही, डोक्याला काहीच लागलं. पाणी पाजलं म्हणतात ते. तसा मोबाईल किती लांब गेला, गाडी किती लांब गेली, तो कोलंडा खात रोड खाली उतारा आहे तिथं. उतारा हो ना, बरंच लांबचा होता. कंपनी धावून कामाला. हो ना. तर असं इकडं. आणि काय चालू आहे इकडं? स्वयंपाक करते, भाजी केली, पोळ्या केल्या जातात. पोळ्या करायच्या, पुढे करायचं बाकी आहे. भात केला. सर्व इकडे स्वयंपाक चालू आहे. आणि खरंच पण आता दिवाळी पण जवळ येत आहे. हो, आपल्याला खरेदी खरेदी पहिलेच नाव असते इकडे, दुसरं काहीच नाही. खरेदी म्हटलं की पहिले तर किराणा लागला ना. खरेदी म्हटलं तर पहिले डोक्यावर काय असते विचार असतात आणि काही नाही. आईला साडी थोड्या थोड्या गोष्टीसाठी पण जे आहे काय म्हणतात ते नाराज होणं, किंवा मग एक वेळेस म्हणणं किंवा खरेदी करावंच लागते. आज दिवाळी आली. दिवाळी वर्षातून किती एक असते वेळ येतो. ठीक आहे, पण आता तसं पाहा लागते ना, वेळ गीड सर्व काही. मग काम सर्व झाले आता आहे ना आपलं शेतीचे काम वगैरे मोकळं झालं सर्व. पंजी वगैरे मारावं लागणार आहे. त्याच्यानंतर त्यानंतर लगेच आपलं शेतीचं थोडंसं मोकळं होऊन जाईल. पण ते एका मागे एक चालूच आहे म्हणा, जोपर्यंत तूर वगैरे येते तोपर्यंत. काय भाजी केली, भात केला. काय रे बाबा, मी नाही करत पोळ्या. करत नाही वय करशी तर करण्यात मी थकून आणि मला पोळ्या करा म्हणते. थकून आता स्वयंपाक दोघीपैकी तुम्हीच करणार आहे ना, कोणतरी करायचं. पहिले भाजी ते व्हेज काय केलं मग तर भात राहू द्यायचा सर्वजण उपाशी. स्वयंपाक तर करायच लागला. मी आज नाही तू बाहेरच करू आणि पोळ्या कर म्हणता. मग पोळ्या तर करायच लागेल ना. दोघे जण पाहता काय तर साहजिकच आहे किंवा संध्याकाळचा स्वयंपाक करायलाच पाहिजे ना. हो करायला लागते, पण मग आता करत आहे ते. आता 8-12 दिवस झाले मला चक्रा मारून मारून कटाळा आला. थकून गेली मी, कंबर बसली माझी सर्व पाहून पाहून. ती मला म्हणजे पोळ्या करायच्या म्हणते ना. आता इतके दिवस मी केलं ना, 8 दिवसापासून नाही का मी कंबर दुखत जाय माझी, तरी सुद्धा करायचं. तरी आईला म्हटलं तर तिघाचीच तर पोळ्या कर. मग आता मी नाही करत. म्हणजे दोघीचं तुमचं म्हणणं काय आलं? इकडं आईचं नाही म्हणते, तू पण नाही म्हणताय. किती वेळची उभी आहे, भाजी केली, पोळ्या केल्या. पोळ्या आता माहिती आहे का, दोघे जण तुम्ही एका इकडं, आईचं एका इकडं आणि राधिका एका इकडं, दोघीचं काय चालू आहे तिकडं काही समजत नाही आहे. नुसतं स्वयंपाकाच्या वेळेस का बरं? तसं काही प्रॉब्लेम नाही. एवढं जीवावर नाही द्यायला पाहिजे. आता दोघीचं जे आहे तुमचं मॅटर तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. कोण करायला पाहिजे, कोण करायला पाहिजे. पण
पण आता आईला म्हटलं फक्त पोळ्याच टाका, तिघाचेच तर पोळे आहेत, 6 पोळ्या टाका लागतात. माझी कंबर गळून आली किती वेळची. मला तर काही नाही समजत आता दोघीच्या मदतनी आता दिवस मी कायच बनवता. असं आहे वेळेवरच जे आहे दोघी जण दोन्हीकडे गेल्या, आई पण इकडे आली. त्याची भात करून खाऊ आता, कशा पोळ्या करून खाऊ घाला आता. थकून राहिली मी, माझ्या होऊन नाही राहिलं. म्हणजे आज एका इकडे आई एका इकडे ते पण राधिका पण तिकडे जाऊन बसली. आज नेमक्या स्वयंपाक का मला करायला लागते काय इकडं जे आहे भाजी पण झालेली आहे, भात पण लावलेला आहे, फक्त पोळ्यासाठी चालू आहे. आता हे का माणसाने करायला पाहिजे का? ठीक आहे बाळा, दोघीपैकी कोणाही समजदार केली किंवा एक जण लाटून दिला एक जण शेकलं तरी पण चालते ना. असं थोडं आहे की बा करायलाच नाही पाहिजे किंवा मग जेव्हा दोघी जण दोन्हीकडे जाऊन बसतात. कसं शेवटी माहित आहे का, माणसाचं जे आहे दोन्हीकडून असते, ना बायकोला म्हणता येत ना आईला काय म्हणता येत. शेवटी कसं आहे इकडे गेलं तर तिकडची बाजू घेतली, तिकडे गेलं तर इकडे बाजू झाली. तर मधात पडल्यावर असंच असते माहिती आहे का, प्रत्येक घरी आहे म्हणत तसं, पण एवढं नसायला पाहिजे. किचन मधलं हे केलं, साफसफाई केली, त्या दिवशी पडली. म्हटलं आई तिकून आल्यावर नाही का कधी करतील साफसफाई, काय करणार. पण एवढं थोडी असायला पाहिजे. मग काही काही ती पडली. शेवटी मलाच करायला लागत आहे ना, मी करू का ते? म्हणजे आईचं म्हणणं त्याशी भात केला तर मग आता पोळ्या करायला पाहिजे का? मग आता मग हे बाय पोळ्याचा उंडा भिजून ठेवला, मग मी काय बोलायला पाहिजे? करावंच लागते आडी बडीले, काय आई करत नाही होतात मग आता कोण करणार आहे. माझी कंबर किती गळून आली, किती दुखत आहे, दिवसभर ते येते. शेगडी खाली गेल का? शेगडी तुम्ही राहू द्या, आता दोघी करू नका. तुमचं नुसतं तेच चालू आहे, मी करत नाही ते म्हणते, मी करत नाही, मीच करतो. खाली काढून दिले. कुठे आहे पोलपट, कुठे आहे तुमचं किचनचं सामान, कुठे काय आहे? शेवटी आईनं म्हटलंच ना त्याशी भात केला तर आता पुढे कर म्हणून. पोलपाट पेन शेवटी दोघांच्या भांडणात नाही असेल मदत नाही हे आहे. म्हणजे आहे ना फक्त त्या दिवशी व्हिडिओ पाहिला काजून रूमवरचा, त्याच्यावरूनच नुसतं काय काजून कामाला लावलं काय मला काहीच समजत नाही नेमके. मुद्दाम करत आहे का काय असतं. आई इकडे जेवतही नाही, जेवत बी नाही, करत बी नाही. जाऊ मीच करतो दोघीसाठी. आई इकडे आज कोण पाहिजे तुम्हाला आजची पोळी? आता शेवटी काय असतं माहितीये का, बायकोला कधी वाटत असते नेहमी किंवा मी करतो तर कोणीच नाही करत. मग आता मग एवढ्यासाठी तो आईला म्हणायला पाहिजे नव्हतं. तर मग तिघाच्याच पुढे होत्या काय, बाकी जास्त नव्हत्या ना. दोघीच्या मनात मला लागला नाही, पुढ्या कर लागत आहे. गॅस तापला हो, गॅस कम कर. लावलं शेवटी कामाले. मी कुठं लावलो कामाला तुला? मग काय पण तुम्ही मलाच बोलत जा. तर असं आहे मित्रांनो, शेवटी घरातली प्रत्येक घरी असं काही ना काही असतेच चालू. त्याच्यामुळे माहित आहे का, लग्नाआधी जर स्वयंपाक केलेला असला ना तर वाया जात नाही, यालाच म्हणतात. लग्नाच्या आधीच बरेच जण जे करतात ना मुलं रूमवर, तो स्वयंपाक कधीच वाया जात नाही, कारण ते शिकलेला असते, केव्हा ना केव्हा कामीच येते. आई आई इकडे इकडे ना. पोळी मस्त केलो. माझे करत आज पुढे पाहिजे होते थोडस तेल टाकलं ना. मला ते काय झालं बरं, पोळ्या करायला तेवढ्या कमर दुखते म्हणते. मुली जवळ 3 मासात स्वयंपाक नाही जवळ तर तिची कमर दुख राहिली जवळ. दोघीच आता नाही, मला मला कसं समज- दोन्हीकडून बोलता नाही येत. मलाही तुझं पण मान्य समजते, करतो की बा तुझं ठीक आहे एका टायमाला, मलाही समजते की आई तुला कोणी करत उभं नाही राहत आहे. थकून आलेले आहेत म्हणून.
कारण कसं आहे मग अडीबडील करायला लागते ना, कारण दिवसभर नाही का कामं पुरले आज. तर बघा मी साफसफाई पण केली, इकडं पेपर वगैरे सर्व टाकलेले आहे. बघा इकडचे पूर्ण किचन हे ते, आणि उद्या देवघराचं आवरायचं पूर्ण. तर माझ्याच्यानं होत नाही आहे, मग मी हळूहळू करते. मग आता एवढ्यावरून लावलं ना तुम्हाला कामाला, पाय ना काय बाकीचं बघायचं, दुसरं काही करायचं काय नाही. भाजी गिजी करायचं आहे का? नाही भाजी केली. मग आता दोघीपैकी कोणी तर करा, कमलेश करायला तर पूर्ण पूर्ण पुढे लाटून घेतात की मग आता ना लाटून घे मग एक एकच पोळी. याना कोणी तर पुढाकार घ्या. काय लावलं हे, मस्त मजा पकडेल दोघी जणी. होय ना वाला. नाही आता जाऊ दोघी जणी पाहतो मी करतो मजा. मस्त कामाला लावलं मला, चांगलं वाटत. काय बघ झाली का पाय ना. आज तुमच्या लेकाच्या हातची भाजी हे पोळी खाऊन पान ना. काही पण आपलं काही कामाला लावलं. आता तिघाला मरायला करायला लावलं. दोघीच्या भांडणात जे आहे भांडण वगैरे केले. तुमच्या लेकाच्या हातची भाजी पोळी खाऊन पाहू, मी माझ्या नवऱ्याच्या हातची खाऊन पाहतो. सापळा करायला लागते पण त्यासाठी म्हणते मी करत नाही, करू नाही. मिस करते उद्यापासून मला कशा पोळ्या चांगल्या केल्या ना, लेखाने खायचं. हो तुमच्या लेकानं चांगल्या केल्या तरी करता येत नाही का? मस्त केली खरं. आमच्या दोघीच्या भांडणात मस्त केली पोळी. जाऊ दे, तुमचं नुसतं किचनवरून चालते. चल आपण तिघही जण पोळ्याला हात लागला. मी गोळे करून देतो आईला पोळ्याला. नाही हे मिस करतो, जा आम्ही टाकतो. करतो ना. नाही करतो मी राहतो. टाका जा. नाच चुकल्या दोघा तिघाच्या पुढ्याने, पण किती थोडस गोष्टी बोलून तसं नाहीये, मग केले असते आपण. कंबर माणसाला पोळ्या करून द्या का मग, दोन बाय घरात असल्यावर मग कंबर दुखत होती ना माझ्या. शेकडे घेऊन ना उद्या खाले कंबर दुखते तर तसं करायला. उभ्यान करू नको. घरी खाली करत होते का? घरी नाही, तिकडे घरी म्हणजे तिकडे नाही, आपल्या घरी पण ओट असतं होतं तिकडं. आता तिकडं प्रेग्नेन्सी होते मी. अच्छा. आता प्रेग्नेन्सीमध्ये कंबर दुखतं, पूर्ण हातपाय दुखतात, गळून येतात. किती वेळची उभी आहोत. हो ते पण चांगली आली का पुढे तर चांगलं केलंय ना. पतली आली आहे. दोन्ही चांगले केले, चांगले केले दोन्ही. दोन्ही पोळ्या आता मिस नाही ना मला काम केलेले. जाऊ दे, मिस करतो. नाही नको नाही नाही जाऊ दे. सरक सरक. नाही नाही वा रे वा, काय लावलं करतो ना. काय लावलं काही समजत नाही. सरक ना. आईनं केलं मला हेच. पुढे नाही आईनं मदत केली मला, हेच लय वाटलं केला मग वेळेवर. कशाला आपण. तर पहा मित्रांनो, असं आहे थोड्याशा गोष्टीसाठी जे आहे एवढं वाद होऊ शकतात, किंवा मग शेवटी जे आहे. नाही मला समजते की आईनं काम केलं म्हणून, पण कसं आहे आता एखादी वेळेस कंबर दुखतंय, सर्व दुखतं, आता दुखणं चालूच. आज काय म्हणतात ते बायकोनं नवऱ्याला कामाला लावलं, ते किचन मध्ये असं घटना घडली. तिघाने केलं आज पोळ्या. आयला तर वाटलं की बा ठीक आहे मला लेक करत आहे, करून नव्हती देऊ राहिली होती. मग पण मी आवाज दिला ऍक्च्युअली की बा काय म्हटलं कशी पोळी केली, तर मम्मी त्याच्यामुळे ते आली. ठीक आहे चला, ओके बाय बाय. बाय.